होर्डिंग लावून देण्याचे आमिष दाखवून सामान्य नागरिकाला गंडा घालणाऱ्या फसव्या टोळीतील मुख्य सूत्रधाराला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ₹5,00,000 थंड डोक्याने आखलेली फसवणूक करणारा पाहिजे आरोपी मंसूर आलम इद्रिस खान यास गुन्हे शाखा युनिट अंबडने चित्रपट स्टाईल कारवाई करत जेरबंद केले आहे. फिर्यादी किरण विकास शिंदे वय वर्ष 47 यांच्याकडून जून 2024 पासून आरोपीने स्वतःच्या ब्रँडमार्क ॲडव्हर्टायझिंग कंपनीचा बुरखा पांघरून सिटी सेंटर मॉल गोविंदनगर येथील सिग्नल परिसरात होल्डिंगसाठी जागा मिळवून देतो असे खोटे आश्वासन दिले. याच खोट्या शब्दावर विश्वास ठेवून फिर्यादीकडून वेळोवेळी तब्बल ₹5,00,000 ॲडव्हान्स रोख व ऑनलाईन स्वरूपात उकळले. धक्कादायक बाब म्हणजे जागा मालकाला एकही रुपया न देता संपूर्ण रक्कम आरोपीने स्वतःच्या खिशात घालून विश्वासघात केला. अखेर हा प्रकार उघडकीस येताच गंगापूर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी गुन्हे शाखा युनिट अंबडचे पोलीस अंमलदार भगवान जाधव व पोलीस हवालदार भूषण सोनवणे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वडाळी पाथर्डी फाटा रोड इंदिरानगर येथे सापळा रचण्यात आला. क्षणातच फसवणूकबाज मंसूर खानला पोलिसांनी घेरून ताब्यात घेतले. सध्या आरोपीला पुढील तपासासाठी गंगापूर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले असून आणखी किती लोकांना त्यांनी गंडा घातला आहे का याचा तपास सुरू आहे. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक.